तुमच्या एमएस नर्सिंग सीईटीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि लवकरच तुमची कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होणार आहे. त्यामुळे खूप विद्यार्थी विचारत होते की सर, कॅप रजिस्ट्रेशन करते वेळेस कॅप रजिस्ट्रेशन करताना कुठल्या कुठल्या डॉक्युमेंट्स आम्हाला कुठल्या कुठल्या डॉक्युमेंटची आम्हाला आवश्यकता राहील, तर त्या डॉक्युमेंटची आज मी तुम्हाला पूर्ण लिस्ट स्क्रीनवरती पूर्ण लिस्ट तुम्हाला व्हाईट बोर्डवरती लिहून दिलेली आहे आणि एक एक डॉक्युमेंट मी तुम्हाला समजून सांगणार आहे. यापैकी जर एकही डॉक्युमेंट तुमचा मिस झाला तर तुम्हाला तुमच्या ऍडमिशन प्रोसेस करण्यासाठी खूप अडचणी येऊ शकतात किंवा तुमच्या ऍडमिशन प्रोसेस किंवा कॅप रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला क्युरी येऊ शकते. त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहणार आहे. त्यामुळे इन्कम सर्टिफिकेट मी एम एस नर्सिंग सीईटीच्या स्कोअर कार्ड पासून सुरुवात करेल तर इन्कम सर्टिफिकेट पर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. हे सगळे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. सगळ्यात आधी जर गोष्ट करायला गेलो मी एम एस नर्सिंग सीईटीच्या कॅप रजिस्ट्रेशनसाठी लागणारी गोष्ट तर ती असते तुमचं स्कोअर कार्ड. निकाल जाहीर झालेला आहे. स्कोअर कार्ड हे तुम्हाला MST सीईटी सेलच्या साईटला बघायला मिळेल. स्कोअर कार्ड सगळ्यांनी डाउनलोड करून ठेवायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर इफ पॉसिबल कलर झेरॉक्स काढून ठेवा आणि डाउनलोड करून त्याची सॉफ्ट कॉपी तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असू द्या आणि हार्ड कॉपी जी आहे ती हार्ड कॉपी तुम्हाला तुमच्या फाईलमध्ये जी फाईल तुम्ही ज्या फाईलमध्ये तुमचे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही ठेवलेले आहेत सामावून ठेवलेले आहेत त्या फाईलमध्ये तुम्हाला सामावून ठेवायचं आहे. पुढचा डॉक्युमेंट महत्त्वाचा राहील तो म्हणजे तुमचा एज नॅशनॅलिटी डोमेसाईल सर्टिफिकेट. काही वेळेस नॅशनॅलिटी सर्टिफिकेट वेगळं असतं आणि डोमेसाईल सर्टिफिकेट वेगळं असतं. मग काही विद्यार्थी प्रश्न विचारतात सर फक्त नॅशनॅलिटी सर्टिफिकेट चालेल का, सर फक्त डोमेसाईल सर्टिफिकेट चालेल का, माझ्याकडे फक्त डोमेसाईल आहे नॅशनॅलिटी नाही. तर उत्तर आहे नाही. तुमच्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, डोमेसाईल सर्टिफिकेट पण असणं आवश्यकच आहे. पण सध्या तरी महाराष्ट्रामध्ये नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल सर्टिफिकेट दोघंही एकत्र दिले जात आहे. त्यामुळे मला पण असं वाटतं की तुमचं नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल सर्टिफिकेट दोघंही एकच असतील. जर एक असतील तर तुम्हाला ते पुन्हा एकदा चेक करून घ्या. जर एकच असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. पुढे लागेल तुम्हाला तुमचं 10वीचं पासिंग सर्टिफिकेट आणि मार्कशीट. एसएससीचे तुमच्याकडे सध्याला तरी पासिंग सर्टिफिकेट असेल. नंतर लागेल तुम्हाला 5वा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट तो आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट अकॉर्डिंग टू परफॉर्मा एच. आता हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट अकॉर्डिंग टू परफॉर्मा एच कुठे मिळेल सर, तर याचं उत्तर आहे ज्यावेळेस सीईटी सेल ऍडमिशन प्रोसेस 2026 साठी काय रिलीज करेल, इन्फॉर्मेशन वॉचर रिलीज करेल. त्या टायमाला आपल्याला हे परफॉर्मा एच बघायला मिळेल. जसंही इन्फॉर्मेशन वॉचर आलं हे परफॉर्मा एच जे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे ते मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देईल. त्यामुळे डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. कारण की जे डॉक्युमेंट्स तुम्हाला ऍडमिशन साठी लागणार आहेत ते डॉक्युमेंटची लिस्ट किंवा त्या डॉक्युमेंट संबंधीचा अपडेट तुम्हाला आपल्या त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती दिला जात असतो. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप आवर्जून जॉईन करून घ्यायचा आहे. पुढे कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट अँड कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट टू टेक बेनिफिट ऑफ रिझर्वेशन. जर तुम्ही रिझर्व कॅटेगरी मधनं असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला जर कॅपराऊंडचा फॉर्म हा ओपन कॅटेगरीमध्ये न भरता तुम्ही ज्या कॅटेगरीमधनं बिलॉंग करतात त्या कॅटेगरीच्या रिझर्वेशनचा फायदा घेऊन भरायचा असेल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं आवश्यकच आहे. त्याशिवाय तुम्हाला त्या रिझर्वेशनचा फायदा घेता येणार नाही. जर नसतील तर तुम्ही डायरेक्टली तुम्हाला कॉलेज अलॉट झालं की तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये ऍडमिशन घ्यावं लागू शकतं. त्यामुळे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर बनवलेलं नसेल तर लवकरात लवकर बनवून घ्या. नेक्स्ट डॉक्युमेंट आहे नॉन क्रिमिलेअर. आता नॉन क्रिमिलेअर जे ते पुन्हा एकदा सांगतो, ज्या विद्यार्थ्यांचे नॉन क्रिमिलेअर आहे त्यांनी फाईलमधून ते नॉन क्रिमिलेअर काढा. बॅगेत असेल तर बॅगेमध्ये नॉन क्रिमिलेअर काढा आणि त्याची वैधता व्हॅलिड म्हणजे काय, वैधता त्यावर लिहिलेलं असतं की हे सर्टिफिकेट या तारखेपर्यंत वैध आहे. ठीक आहे. हे जर लिहिलेलं असेल, ही तारीख असेल 31 मार्च 2027 पर्यंत, तुम्हाला घाबरायची चिंता करण्याची काहीच गरज नाही. तुमचे जे
नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे ते ह्या ऍडमिशन प्रोसेसला चालणार आहे, तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. पण इथे 2026च्या जागेवरती जर 2027च्या जागेवर जर 2026 असेल तर तुम्हाला तातडीनं आजच्या आज जाऊन हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट बनवून घ्यायचं आहे. तुम्ही जर EWS म्हणून असणार तर तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. जे ओपनचे विद्यार्थी आहेत त्यांना मोस्टली इकॉनॉमिकली विकर सेक्शनमध्ये टाकलं जातं. त्यांना जर EWS मधनं ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्याकडे EWSच्या मधनं ऍडमिशन घेण्यासाठी EWS सर्टिफिकेट असणं खूप जास्त महत्वाचं आहे. नंतर येतं 10वा डॉक्युमेंट, याच्यामध्ये संभ्रम निर्माण होतो, कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट आणि कॉलेज ट्रान्सफर सर्टिफिकेट. जर जर तुम्ही 12th पास झाले असणार, आत्ताच जर तुमची 12th झाली असेल आणि 12th नंतर कुठेच ऍडमिशन घेतलं नसेल तर तुम्हाला LC भेटते. आणि जर तुम्ही 12th नंतर कुठेतरी UG कोर्स, अंडर ग्रॅज्युएट कोर्स किंवा डिग्री कोर्सला ऍडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला LC मिळत नाही, तर तुम्हाला काय मिळते, TC मिळते, ट्रान्सफर सर्टिफिकेट. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर तुम्हाला LC चालणार का, जर तुम्ही समजा FY ला कुठेतरी 1 वर्ष गॅप दिलेला किंवा कुठेतरी ऍडमिशन घेतलं आणि मग नंतर यावर्षी नर्सिंगची सीट दिली आणि प्लेन BSc ला FY ला कुठेतरी ऍडमिशन होतं आणि आता MS नर्सिंग CET देऊन नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल, यू मस्ट हॅव युअर ट्रान्सफर सर्टिफिकेट विथ यू. तुम्हाला LC चालणार नाही, तुमच्याकडे काय असावं लागेल, ट्रान्सफर सर्टिफिकेट त्या कॉलेजमधनं मिळालेलं असणं खूप जास्त महत्वाचं आहे. नेक्स्ट सांगतो तुम्हाला. नेक्स्ट आहे गॅप सर्टिफिकेट. ज्या विद्यार्थ्यांची 12वी 2026च्या आधी झालेली आहे, कधी, 2026च्या आधी, तर त्या विद्यार्थ्यांना हे गॅप सर्टिफिकेट लागेल. ज्या विद्यार्थ्यांची 12वी 2026च्या आधी कधी झालेली असो, मग त्यांना आयदर ते 2025ला झालेली 12वी, 2024ला झालेली, 2023ला झालेली, 2021ला झालेली, 22ला झालेली, तर त्यांना सगळ्यांना काय लागेल, गॅप सर्टिफिकेट लागेल. नंतर आधार कार्डवरती जर नावाची काही मिस्टेक असेल तर लवकरात लवकर ते अपडेट करून घ्या आणि सगळे मिस्टेक दूर करा. स्पेलिंग मिस्टेक असेल, एखादं अक्षर सुटलं असेल तर ते करेक्शन करून घ्या. आयडी साईज स्टुडंटचा फोटो लागेल तुम्हाला. स्टुडंट जो आहे त्याचा ID साईज फोटो लागेल. बॅकग्राऊंड कसं ठेवणार, व्हाईट. बॅकग्राऊंड कसं ठेवायचं, व्हाईट बॅकग्राऊंड ठेवायचं. ठीक आहे, एवढ्या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला कोणीच सांगितल्या नसेल, एवढ्या बारीक बारीक गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. आयदर तुम्ही स्टुडंट असाल किंवा पॅरेंट्स असाल तर हा खूप जास्त महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओला लाईक करा आणि जितकं जास्त होऊ शकतं, जितकं जास्त तुमच्याला पॉसिबल होईल तेवढं जास्त हाईप करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचू शकू. आपलं चॅनल, तुमच्या सर्वांचे चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल. हा उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक आणि हाईप दोघंही करायचं आहे. नंतर व्हाईट बॅकग्राऊंडवरती तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंडवरती तुम्हाला तुमची सिग्नेचर करायची आहे आणि पेन कोणता वापरायचा आहे, ब्लॅक पेननं व्हाईट बॅकग्राऊंडवरती सिग्नेचर करायची आहे. पेन वापरायचा आहे ब्लॅक. आणि हे सगळे डॉक्युमेंट आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं अपलोड करायचे असतात CETCला. ज्या टायमाला कॅपचं रजिस्ट्रेशन सुरू होतं, त्या टायमाला रजिस्ट्रेशन सुरू होतं ऑनलाईन पद्धतीनं, त्या टायमाला आपल्याला हे डॉक्युमेंट ऑनलाईन सगळे CETCLच्या साईडला अपलोड करायचे असतात. नंतर येतं इन्कम सर्टिफिकेट. पुन्हा इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे 3 वर्षाचे असेल, 1 वर्षाचे असेल, कितीही वर्षाचे असू द्या, 3 वर्षाचे असेल, 1 वर्षाचे असेल, पण दोघंही इन्कम सर्टिफिकेट दोघंही चालतात. 3 वर्षाचे इन्कम सर्टिफिकेट पण चालतं, 1 वर्षाचं पण चालतं. परंतु अट काय आहे, तर त्याच्यावर असं लिहायला पाहिजे 31 मार्च 2027 पर्यंत हा उत्पन्नाचा दाखला 31 मार्च 2027 पर्यंत काय राहणार आहे, वैध राहणार आहे. जर 2026 असेल तर लवकरात लवकर जाऊन तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला बनवून घ्यायचा आहे. तर हे होते खूप जास्त मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट जे तुमच्या कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी तुम्हाला लागणार आहे. अशीच खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ मी आपल्या चॅनलला टाकत असतो. गाईज बोलून तुम्हाला मोटिवेट करायचं माझं मी ते करणार नाही. यू आर नॉट माय फ्रेंड्स और ब्रदर्स, यू आर माय स्टुडंट्स. तर त्याच्यामुळे तुम्हाला जितकं उत्तम पद्धतीने होऊ शकतं तितकं उत्तम पद्धतीनं मी तुम्हाला
मार्गदर्शन करण्याचं काम करतोय आणि त्याच्या बदल्यामध्ये मी फक्त एवढीच अपेक्षा ठेवतो की डिस्क्रिप्शनमधली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सर्वांनी जॉईन करायची आहे आणि व्हिडिओला लाईक आणि हाईप केल्याशिवाय कोणीही जायचं नाहीये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.